हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी प्रीती कोळपे स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज मी रामनवमी स्पेशल बनवणार आहे शिरा। तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया चला। तर मग त्यासाठी घेतलंय मी 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, इथे ड्राय फ्रुट्स मध्ये घेतलेलं आहे खोबऱ्याचा किस, मनुके, काजू, बदाम आणि टेस्टसाठी इलायची घेतलेली, इलायची पावडर, दूध घेतलंय। दूध जसं लागेल तसं मी वापरणार आहे। पाणी नाही टाकत मी शक्यतो शिरा बनवायला, त्यामुळे एकदम मस्त टेस्ट येते। आणि तूप टाकणार आहे। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओला असेच कनेक्टेड रहा, लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब करा। चला तर मग आता आपण शिरा बनवायला सुरुवात करूया। इथे गॅसवर मी पॅन तापत ठेवलेला आहे। आता त्यात थोडंसं तूप टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये रवा लालसर होईपर्यंत भाजून घेऊयात व्यवस्थित असा। बघू शकता तुम्ही, आपल्याला रवा एकदम असं लालसर होईस्तोवर भाजून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही, आता आपण रवा व्यवस्थित लालसर होईपर्यंत भाजून घेतलेला आहे। आता त्यामध्ये घेतलेले सर्व ड्राय फ्रुट्स टाकून घेऊयात आणि थोडंसं परतून घेऊयात। आता हे सर्व मिक्स झालंय। आता आपण लागेल तसं दूध यामध्ये टाकून घेऊयात। तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार दूध टाकू शकता। मी 1 वाटी रव्याला पावशेर दूध टाकलेलं आहे। बघू शकता तुम्ही, असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे। याला नॉर्मल उकळी यायला लागल्यावर त्यात आपण साखर ऍड करून घेऊया। आता याला उकळी आलेली आहे। आता आपण यात साखर ऍड करूया। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता साखर। गोड आवडत असेल तर अजून थोडी ऍड करू शकता, पण ही मी एकदम परफेक्ट प्रमाणात घेतलेली आहे। 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर असा। आता मस्त मिक्स करून घेतलेली आहे साखर। आता यावर आपण झाकून ठेवून शिजवून घेऊया थोडासा शिरा। बघू शकता तुम्ही, आता आपला शिरा होतच आलेला आहे। चला मग तुम्हाला पूर्ण आपला शिरा शिजल्यावर दाखवते। तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान लागतो असा शिरा खायला। बघू शकता इथे आपल्या नैवेद्यासाठी शिरा एकदम तयार आहे। तर चला तर मग आजचा व्हिडिओ येथेच एंड करते। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये नवीन एका व्हिडिओ सोबत। कमेंट करून नक्कीच कळवा कशी वाटली रेसिपी। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार, धन्यवाद, बाय बाय।